राहुल दादानी आमची इथं आले होते एक परवा दिवशी आणि लवकरच दादाच्या आशीर्वादाने आणि मथुरच्या आशीर्वादाने हिटलर मथुरच्या गळ्यात लवकरच पडणार. प्रत्येक मैदानात आमचे 200 मुलं आज गैरहजर असतात कामाला. किती पैसे आमचे जात असेल, हे नाद आहे फक्त. हा, हे बैलावरचं प्रेम आहे आणि या प्रेमापोटी हिटलर पळत राहणार आहे. आजपर्यंत बैल कधी कधी गरम करायची गरज पडली नाही, आजपर्यंत काडी मारायची गरज पडली नाही. आम्हाला आनंद आहे त्या गोष्टीचा की हिटलर आमच्या दावणीला घडला, माझ्या मित्राच्या दावणीला घडला, माझ्या दावणीला घडला. बरेच जण म्हणतात की भविष्यातला हा मथुर सारखा पब्लिकला पळेल म्हणून, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खरोखर माझ्या नजरेत त्या आनंदीची तुलना होऊ शकत नाही. राहुलभाई पाटलाचा मथुर जो पळाला ते पुन्हा होणे नाही, तर हा खरंच मथुरच्या पावलावर पाऊल टाकून मथुर सारखं नाव करेल अशी तो स्वप्न मी तरीच माझ्या मनात बघतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर पासून नुकत्याच अंतरावर नक्षत्रवाडी या गावात. नक्षत्रवाडी गाव म्हटलं की एक नाव कायम चर्चेत येतं, ते हिटलर. चला आपण आलेलो आहोत हिटलरच्या गोठ्यावर. चला संपूर्ण गोठा बघूया आणि त्यांची मुलाखत घेऊयात. सध्या मराठवाड्यात चर्चेचा विषय ठरलेला आहे हिटलर. सलग 2 मोठ्या मैदानात बॅक टू बॅक नंबर केलेत. रोहिलागड केसरी या मैदानात 2 लाखाचा मान पटकावलाय आणि आता पार पडलेल्या मैदानात 1.5 लाखाचा मानकरी झालाय. प्रथमच दादा तुमच्या परिचय करून द्या. परिचय मी राहणार नक्षत्रवाडी पैठण रोड छत्रपती संभाजीनगर. माझं नाव स्वप्नील भाऊलाल पागोरे. हिटलर कुठने घेतलाय तुम्ही? हिटलर घेतलं आम्ही नाशिकहून. हिटलर बँगलोरहून गाडी येते बाप्पू पुरकर यांची, तर त्यांच्या गाडीतून घेतलेला होता आपण. कितीला घेतलाय? हिटलर 42,000ला घेतलेला होता आपण तेव्हा. 42,000ला घेतलाय. हिटलर घेताना का बघितलं हिटलर मध्ये तुम्ही? हिटलरचे गुण म्हणजे सर्व गुण होते त्याच्यात पळण्यासारखे. आणि ऑनलाईन आपण बुक केलेला आहे तो. ऑनलाईन बाप्पू पुरकरच्या गाडीतून जास्त वासरं म्हटलं तर ऑनलाईनच विक्री होता. एखादी 2 वासरं राहते फक्त त्यांची. तर हिटलरचा व्हिडिओ आम्हाला बाप्पूने टाकला, ती भावानी पसंत केला होता. हिटलर तुम्ही खरेदी केला, त्याला शिकवण कशी दिली दादा? शिकवण त्याला पहिले आम्ही पाटीतून, आपल्या बाजूलाच पाटी एक 200 मीटर वरती इथं, तर तिथं पहिले आम्ही त्याला बाबा काका म्हणायचे माझे बोद्धाशी सोळा पागुरे त्याचे गुरु, की खाली न्या आणि गाडीवरती त्याला माग पळवा. पहिले ही ट्रेनिंग दिली. त्याच्यानंतर मी हाडचोकरी मारा लागलो, त्याचे दम्मादम्माने फेरे घ्यायला लागलो. मग काकाला तरी पण त्याच्यावरती जे विश्वास आहे तो विश्वास कायम ठेवण्यासाठी तो हिटलर त्यांनी खूप धरून ठेवला. तर तिडीच्या मैदानाला 17 एप्रिलला काका म्हणले माझे की ह्या मैदानाला आपल्याला जायचंय. त्यांची इच्छा आम्हाला पूर्ण करायची होती, तर आम्ही 17 तारखेला हिटलर तिथं पळवला. तर तिथं 6व्या क्रमांकाचा मानकरी येतो. हिटलर कसा घडवला, त्याची पूर्वतयारी कशी केली तुम्ही? पूर्ण तयारी तर त्याला लेकरासारखा जीव लावला आम्ही. पूर्ण म्हणजे त्याला अशी कुठलीच कमी पडून दिली नाही आम्ही, की ही हिटलरला कमी कोणी मानायचंच नाही. पूर्ण जीव त्याला लेकरासारखाच लावलेला, घरच्या सदस्यासारखा. या हिटलर बैलाचा गुरु कोण दादा? हिटलर बैलाचा गुरु बौद्धवासी सूर्यवान पागोरे यांनी शिकवलेला आहे तो. आणि पूर्ण मेहनत बौद्धवासी सूर्यवान पागोरे यांनी घेतलेली त्याची. ते म्हणे मी बैल फिट झाल्याशिवाय मैदानात नेणार नाही. त्यांना बघा तुम्ही जसं काशन तसं आम्ही त्यांच्या निर्णयावर ठाम राहिलो. आणि हिटलरचा गुरु बौद्धवासी सूर्यवान पागोरे होते आणि आता त्याचा गुरु होणे नाही कोणी. हिटलर पब्लिकला खूप ठाम पळतो असा? हो, एकदम ठाम. म्हणजे ड्रायव्हरचं पण आमचं म्हणणं आहे आणि त्याचे जे फॅन्स फॉलोअर्स आहे किंवा ते त्याचे चाहते त्यांचं म्हणणं आहे की हा छोटा मथुर आहे. हिटलर मी स्वतः बघितलाय रोहिलागड केसरी मैदानात. पब्लिक शिरत पोहोचतो बैल एकदम. म्हणजे पब्लिकचं जेव्हा बैलगाडा मालकांची एक इच्छा राहते गाडी आतून लागाव. आम्ही हिटलरचा मालक तर नाही म्हणता येणार मी, हिटलरचा एक सेवकच म्हणावं लागेल मला. हिटलरचा सेवक आहे मी. हिटलरकडून आम्हाला जी गाडी मधून लागली त्याचा एवढा आनंद नाही, एवढा आनंद आम्हाला कडेनी गाडी लागल्याच्या नंतर एवढा आनंद असतो. आता हिटलरला प्रेक्षकांनी एक नवीन पदवी दिलेली, ईर्षेचा हत्यार. जेवढं पब्लिक असणार तेवढा हिटलर पळणार. हिटलरला पब्लिक आडवी पण झाली
तर हिटलरची पब्लिक चिरडून पाळणार. फक्त आम्हाला भिवेक वाटतं की काही काही लोक रुमाल झटकता किंवा काही पण करता, ते बी वाटतं. बाकी हिटलरला पब्लिक पूर्ण तासात आडवी पण झाली तर तो चिरडून पाळणार, ही गॅरंटी मला त्याची, आणि विश्वास आहे त्याच्यावरती खूप. संभाजीनगरमध्ये सध्या एका ड्रायव्हरची कायम चर्चा सुरू असते, असा दीपक दादा. आपण त्या दीपक दादांविषयी पूर्ण माहिती जाणून घेऊया. दादा, तुमचं गाव कोणतं? कोणालाच माहित नाही की तुम्ही कुठले. एवढंच माहिती आहे की दीपक ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगर. त्याचं कारण असं आहे की जे माझ्या जिल्ह्याला नाव लाभलंय ते माझ्या राजांचं लाभलंय, आणि ते नाव माझ्यावर खरोखर शोभून दिसतं. माझं गावाचं तर गावाचं नाव आवर्जून मी घेईल, कारण की ती माझी जन्मभूमी आहे. माझं गाव आहे गेवराई तांडा. गेवराई तांडा तालुका, जिल्हा मला छत्रपती संभाजीनगर येतो. आणि आज आपण सगळे, आज तुम्ही आवर्जून सगळ्यात अगोदर तुमचा धन्यवाद करेल की आज तुम्ही एवढ्या उशिरा का व्हायना पण हिटलरची मुलाखत घेण्यासाठी इथपर्यंत आले. आणि आनंद वाटला आम्हाला की आज बैल एवढा चर्चेत होता. सध्या धुमाकूळ घालतोय महाराष्ट्रात नाही म्हणता येणार, सध्या मराठवाड्यात सध्या धुमाकूळ घालतोय. आणि चर्चेचा विषय म्हटल्यावर हिटलरच आहे, कारण की सलग 2 मैदान, आणि दोन्ही मैदानापेक्षा म्हणण्याऐवजी दोन्ही मैदानात सेमी कडनं काढणं ही खूप चांगली गोष्ट होती. आणि हिटलर बद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. हिटलरचं पैरा करण्यात सुद्धा तुमचं मोठा योगदान असतो. नेमकी हिटलर संघ पैरा करताना तुम्ही दुसऱ्या बैलात काय बघता की ह्या क्वालिटी दुसऱ्या बैलात पाहिजे, तेव्हा हिटलर मध्ये पळू शकतो आपण? आज सगळ्यात अगोदर तर हे सांगू इच्छितो की हिटलर घडवण्याच्या माग सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा, आणि जे घडवलंय ते बुद्धवासी सूर्यवान भाऊ पागोरे आणि त्यांचे पुतणे स्वप्नील भाऊ पागोरे, ते स्वतः सुद्धा ड्रायव्हर आहेत. आज मी या 2 मैदानापासून गाडी हाकतोय, पण जे मागची जी खरी मेहनत जी घेतली, जे खरे जे गुरु आहेत ते सूर्यवान भाऊ पागोरे आणि स्वप्नील भाऊ पागोरे यांनी तो असा घडवलाय, असा हिटलर बनवलाय की त्याची गाडी हाणताना असं कधी बेवच नाही वाटला, कोणत्या गोष्टीचं असं नाही वाटलं की. आणि हिटलरची जी सुरुवात झाली ती तेडीच्या मैदानापासून झाली, जी स्वप्नीलने तुम्हाला आता सांगितलं की पहिला गुलाल तो तेडीच्या मैदानाचा, दुसरा गुलाल आम्हाला मिळाला तो उज्जैनचा नाशिकचा निशाण त्याच्यामध्ये, आणि तिसऱ्यांदा आमची एकदाच गाडी समजा सेमीला मार खाल्ला आम्ही. आज तो क्षण आमच्यासाठी खूप मोठा होता. हिंदकेसरी मैदानात आमची गाडी पळाली. आदत वयात आम्हाला हिंदकेसरी मैदानात पळायला चान्स मिळाला, पण कुठंतरी सोबतच्या नंदीची साथ कमी पडली म्हणा, किंवा आमचं नशीब थोडंसं कुठं कच्चं राहिलं म्हणा, त्याच्यामुळं आम्हाला तिथं हिंदकेसरी होता आलं नाही. पण त्याच्यानंतर लागोपाठ बैलांनी जी विजयाची वाटचाल धरली तर त्याने आम्हाला कुठं मान खाली घालूच दिली नाही. आणि हिटलरचा असा एक स्वभाव आहे की त्या बैलावर ज्यावेळेस मी गाडी हाकायला बसतो, अशी भीती वाटत नाही कोणत्या गोष्टीची की इथं मी गटाला पडेल काय, किंवा इथं सेमीला हारेल काय, किंवा फायनलला मागं पुढं होईल काय. आणि राहिलाच तुम्ही विचारलेला प्रश्न पैऱ्याचा, की जो सोबतचा जो नंदी आहे पिस्टन 2211 खामगावकरांचा, त्यामुळे त्या नंदीला पण मी 2-3 मैदानापासून बघत होतो. खूप छानरित्या बैल पळायचा. आणि ज्यावेळेस आपल्या बैलाचं बघितलं स्वभाव, आणि त्याचा स्वभाव जवळपास मिळता जुळता होता, आणि सारखा माप, सारखं वैशिष्ट्य पळण्याचं, आणि एक कुठंतरी गाडीचा मेळ तो कळून आला. आणि आवर्जून नाव सांगेल आमचे मित्र कृष्णकांत बुतेकर, ग्रामसेवक अक्षयभैया पवार, यांनी दोघांनी आम्हाला तो सुरुवातीला आम्ही कृष्णकांत भैया बुतेकर यांचा हरण्या पळवला पहिल्या मैदानात, आणि त्याच्यानंतर ते लगेच त्या बैलाची विक्री झाली, आणि त्याच्यानंतर पिस्टनची आमच्यात पायरा जुळाला. आणि आज या 2 मैदानात पिस्टन आणि हिटलरनी तुम्ही बघताय, आणि पूर्ण महाराष्ट्रच बघताय की जिथं जाईल तिथं विजयाचा गुलाल उधळूनच आणताय. मी खाली गटाला आलेलो व्हिडिओ काढण्यासाठी. गटाला हिटलर खाली पडला, सुट्टीच्या टाइमला पडला खाली, आणि त्याच्यानंतर उठून जो वेग धरला त्यानं की डायरेक्ट गाडीच लावली. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? सांगायचं एवढंच आहे की जी शिकवण सुरुवातीच्या काळात जी दिली आहे, आणि आवर्जून सांगेल, हिटलरचा गुरु एकच, दुसरा गुरु होणे नाही, बुद्धवासी सूर्यवान भाऊ पागोरे. आणि हा नंदीच असा लागलाय की याने आजपर्यंत कोणाला गुरु होऊच दिला नाही. हा,
ज्या ज्या नंदीमध्ये आजपर्यंत पळालाय, आज त्या नंदी सोबत शेलेला शेला देऊन, मानेला मान देऊन आणि वाढूनच पळालाय. वाढून नाही म्हणता येणार, पण कमी कुठं पडला नाही, आजपर्यंत कुठं पडला नाही. आणि आज नक्षत्रवाडी गावात एवढा आनंदाचं वातावरण त्यांनी निर्माण करून ठेवलंय की आज कुठल्याही मैफिलीत आमचे एवढे सगळे मित्रमंडळ जमत नाही, तेवढे आमची मैदानाला गर्दी असते बघण्यासाठी. आज तुम्ही बघताय आमच्या माता भगिनी इथं आहेत. या ज्या दिवशी मैदानात हिटलर पळायला जाणार आहेत, उपवास धरतात तो अक्षरशः. दिवसेंदिवस जेव्हापर्यंत हिटलरचा गट होत नाही तेव्हापर्यंत जेवत नाही. एवढी आतुरता लागलेली असते की कधी बैल पळेल, काय होतंय काय नाही. आज सगळ्यांच्या मनात आणि हिटलर पळतोय ना, तर सगळ्या या मित्रपरिवारच्या आशीर्वादाने पळतोय. त्या गावाचं नाव, या गावाचा एक रेकॉर्ड आहे. हा गाव खानदानी खेळणारा गाव आहे. हा खानदानी खेळणारे गाव आहे आणि या 3 पिढ्याचा नाद आहे या गावाला. एक नंबरची कित्येक तरी बैल ह्या गावात होऊन गेली. खूप मोठा खेळणारा यांचा इतिहास आहे. आज इतिहास आपण बघायला बसलो तर आपल्याला अख्खी रात्र पुरणार नाही, अशी बैल झालेली आहे गावात. पण एक खूप मधला बंदीचा काळ गेला. मधल्या कालांतरात थोडंसं बैलगाडी शर्यती बंद असल्यामुळं नाद कुठंतरी कट झाला होता. पण खरं तर मानावं लागेल आपले आदित्य भैया कीर्तिशाही आणि स्वप्नील भैया पागोरे, ह्या 2 भावांनी हा पुढचा बाणा म्हणा किंवा पुढचा इडा उचलला बैलगाडी क्षेत्र आपली परंपरा पुढे चालवण्याचा आणि सिद्ध करून दाखवला. आज हिटलर आपल्या समोर आहे. दादा, आपण बघतो बैलगाडी क्षेत्रात बऱ्याचशा महिला वर्गाचा विरोध असतो या नादाला. तुम्ही सांगितलं की आई असेल किंवा काकू असतील, आजी असतील, ह्या हिटलर पळायला गेला की उपवास धरतात. त्यांच्याबद्दल काय सांगाल? अहो, प्रेम आहे बैलाबद्दल, प्रेम आहे. आज ह्यो काळ वाढतीचा काळ, समजा भागदौडीचा काळ आहे. सगळ्यांना वाटतं की आमच्या मुलांनी शिक्षण करावं, सगळ्या गोष्टी, आणि यांनी शिक्षण वगैरे सगळ्या गोष्टी करूनच सोबत बैलगाडी शर्यतीला आपल्या आज्यापंजांची तुमची परंपरा आहे आणि ती तुम्ही पुढे चालवताय. आजपर्यंत विरोध नाही. ज्या गोष्टी त्यांच्या मुलांना त्या जेवढ्या जीव लावतात ना, दिवसातून 4दा येऊन हिटलरला बघणार, 4दाच त्याची काळजी करणार. आज प्रेम आहे बैलावरचं. आज महिला वर्ग म्हणजे त्यांचा आशीर्वाद आहे. हा, आणि ती आदिमाया शक्ती आहे. ती जी करू शकते ना, ते या पृथ्वी तलावर कोणी नाही केलं. ज्या गावचा बैल पळतो त्या गावचा हिरो, तो पळणारा बैल. आपण बघू शकता इथं किती चाहता वर्ग आलेला आहे. चौकडून बघू शकता भरपूर पब्लिक, तमाम चाहते वर्ग हिटलरचा इथं आलेला आहे. दादा, या चाहत्या वर्गासाठी काय सांगाल तुम्ही? जाईल त्या मैदानात भरपूर चाहते वर्ग असतो हिटलर माग. अहो, चाहते वर्ग म्हणजे त्यांचं हिटलर ज्यावेळेस सुरुवातीला लहान होता तेव्हापासूनच प्रेम. तुम्ही कधी पण या, तुम्हाला हिटलर जर एकटा दिसला ना, तर त्या एकट्या दिसल्यावर तुम्हाला त्या गोष्टीची पैन माझी, त्या माणसाला त्यांनी फोटो काढावा आणि एकटा आहे त्याला 11,000चं पारितोषिक माझ्याकडनं. कधीच नाही, एकटा सोडत नाहीत. ते प्रेम आहे मुलांचं. अहो, मुलं शाळेत जरी गेले तर दप्तर टाकतात, पहिलं चक्कर हिटलरकडे मारतात. पहिला चक्कर होतो, सगळ्यांचा प्रेम आहे त्याच्यावर. आणि तो चाहता वर्ग म्हणजे कोण येतंय आजकाल, कोणी कोणासाठी उभा राहत नाही, भाऊ भावासाठी उभा राहत नाही. आज तो प्रेम करतात सगळे मिळून त्या बैलावर. आणि त्या नंदीसाठी अक्षरशः जवळपास 100 ते 200 माणसं. अहो, आज जवळपास माणसाला 500 रुपये हाजरी आहे. प्रत्येक मैदानात आमचे 200 मुलं आज गैरहजर असतात कामाला. किती पैसे आमचे जात असेल? हे नाद आहे फक्त. हा, हे बैलावरचं प्रेम आहे आणि या प्रेमापोटी हिटलर पळत राहणार आहे. हा, आणि कायम तो माणसात असतो. त्याच्यामुळे तो तुम्ही बोललेला विषय मी मागे सांगणार होतो, तो पब्लिकला न घाबरण्याचं कारण आजपर्यंत सगळ्या माणसात तो राहतो आणि कधी कोणी त्याला काडी सुद्धा मारली नाही आणि त्याला मारणं सहन पण होत नाही. हा, आजपर्यंत बैल कधी गरम करायची गरज पडली नाही, आजपर्यंत काडी मारायची गरज पडली नाही. आणि राहिला विषय माणसाचा, तो माणसातच आहे, त्याला ती माणसाची आवड आहे. आणि जेवढं माणसं राहील तेवढं तो उभारीनं पळतो, हौशेनं पळतो बैल. आम्हाला आनंद आहे त्या गोष्टीचा की हिटलर आमच्या दावणीला घडला, माझ्या मित्राच्या दावणीला घडला, माझ्या दावणीला घडला. आणि खरंच करावं कौतुक तेवढं कमी आहे त्यांचं. आजपर्यंत त्यांनी असं मालक म्हणून रुबाब कधी दाखवला नाही. मला तरी नाही वाटत की मैदानात हेच मालक आहे म्हणून ओळखत असतील. जो जाईल तो मालक असतो त्या मैदानात. दादांनी सुद्धा सांगितलं स्टार्टिंगलाच की मी हिटलरचा मालक नाहीये, मी एक सेवक आहे. आणि त्यांनी तुम्ही पण सांगितलं की जो मैदानात त्याच्या सोबत राहील तोच त्याचा मालक. सगळेजण, सगळे त्याचे चाहते जेवढे आहे ना, सगळे चाहते त्याला मालकासारखंच जीव लावतात.
आज तिथं येणारा प्रत्येक व्यक्ती फोटो काढायला येतात, नवीन नवीन लहान मुलं. नाराज नाही कोणाला, फोटो काढा, काही अडचण नाही. दादा, नुकतेच आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहुल दादा आले होते आणि त्यांचा मथुर देखील आला होता आणि हिटलर देखील पब्लिकला मथुर सारखाच पळतो. बरेच जण म्हणतात की भविष्यातला हा मथुर सारखा पब्लिकला पळेल म्हणून. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? माझ्या नजरेत तर खरोखर माझ्या नजरेत त्या आनंदीची तुलना होऊ शकत नाही. राहुलभाई पाटलाचा मथुर जो पळाला ते पुन्हा होणे नाही, पण जर त्याच्या पावलावर पाऊल टाकून जर पब्लिकचा कोणी बादशाह खरोखर जर संभाजीनगरमध्ये आज हा घडलाय, तर हा खरंच मथुरच्या पावलावर पाऊल टाकून मथुर सारखं नाव करेल अशी तो स्वप्न मी तरीच माझ्या मनात बघतो. आणि ते मला तरी वाटतंय की कुठेतरी हिटलर साकार करतोय तो आणि करत राहणार आहे. दादा, खरंच तुम्ही सांगून दिलं की मथुर पुन्हा होणे नाही, मथुर सारखा बैल पुन्हा होऊ शकत नाही. मथुर देव आहे का? तर देवच आहे. कारण आतापर्यंत जे 3 वर्ष त्यांनी कारकीर्द दाखवली, बिनजोडमध्ये असेल, घाट सुद्धा गाजवलं त्यापर्यंत, आता एवढं वय होऊन सुद्धा पळतोय आणि संभाजीनगरचा अपार प्रेम आहे त्याच्यावरती, कायम असणार असंच प्रेम. राहुल दादानी आमची इथं आले होते एक परवा दिवशी. तर राहुल दादानी आम्हाला हिटलर विषयी सांगितलं आणि आम्हाला वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या माणसाच्या तोंडातून हिटलरचं नाव निघाल. आणि हिटलरचं नाव त्यांनी घेतल्यामुळं आमचे पारणं आणि पूर्ण फिटल्यासारखेचे. आणि लवकरच दादाच्या आशीर्वादाने आणि मथुरच्या आशीर्वादाने हिटलर मथुरच्या गळ्यात लवकरच पडणार. आपल्यासोबत ते हिटलरचे चाहते, ते 2 शब्द बोलू इच्छितात, आपण त्यांच्याशी बोलूया. मित्रांनो, हिटलर तर आमच्या गावातली शानच आहे, सगळ्यांची शानच आहे नक्षत्रवाडीचा. पण ज्यावेळेस माईकमधनं एक आवाज येतो, माईकमधनं जे कॉमेंट्री मॅन असतात ते म्हणतात, शेवटच्या क्षणाला औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचा टॉप गन दीपक ड्रायव्हरनं डबल टाप टाकला आणि हिटलर बादशाह झाला. मला खूप आनंद वाटतो त्या गोष्टीचा. थँक्यू दादा, थँक्यू. थँक्यू.